मुंबई उत्तर पश्चिमचे शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांना मुंबई हायकोर्टानं मोठा दिलासा दिलाय। वायकर यांच्या खासदारकीला आव्हान देणारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अमोल कीर्तीकर यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळलेली आहे। मतमोजणीमध्ये फेरफार करून वायकर यांना विजयी घोषित करण्यात आल्याचा कीर्तीकरांनी आरोप केलेला होता, मात्र ही याचिका हायकोर्टानं फेटाळून लावली आहे आणि त्यामुळे रवींद्र वायकर यांना हा मोठा दिलासा म्हणावा लागेल। मी आत्तापर्यंत जे माझ्या आयुष्यामध्ये जगलो ते सच्चाईवरती जगलेलो आहे आणि त्यामुळे अशी कोणतीही गोष्ट मी माझ्या आयुष्यात खोटं बोललो नाही आणि खोटं केलेलं नाही आहे आणि त्यामुळे लोकांना आणि माझ्या मतदारांना आणि माझ्या सर्व कुटुंबियांना देखील माहीत होतं की बाबा हे असं खोटं नाही आहे आणि त्याचा निकाल आज हायकोर्टाने दिलेला आहे। त्याने जी दाखल केलेली याचिका होती तीच जणू फेटाळून टाकलेली आहे। त्यामुळे मी पहिल्याने देखील तेच सांगत होतो, आताही ते सांगतो, याच्यापुढे हे सांगेल की सत्याचा नेहमी विजय होतो।